नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जमिनीची मोजणी ऑनलाईन मोबाईलवरून कशी करायची ती। मित्रांनो, जमीन मोजताना बऱ्याचदा आपल्याला अडचणी येत असतात। त्याऐवजी आपण फक्त एका ॲप्लिकेशनच्या मदतीने आपल्या जमिनीची मोजणी कशी करू शकतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात। त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम प्ले स्टोअर मधून आपण GPS एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो, हे ॲप्लिकेशन जमीन मोजण्यासाठी अत्यंत चांगले ॲप्लिकेशन आहे। हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो, यामध्ये अशा प्रकारच्या ॲड्स आलेल्या आहेत, त्या ॲड्स आपण स्किप करायच्या आहेत व अलाउ GPS एरिया म्हणजे आपण GPS ला आपल्या अलाउ करायचा आहे व फोटोजला आपण ॲक्सेप्ट करायचा आहे। त्यानंतर लेट स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। परत एकदा आपल्या समोर ॲड शो होतील, त्या ॲड्स क्लोज करायच्या आहेत। त्यानंतर आपल्या समोर आपला जिथलं लोकेशन आहे तिथला आपला एरिया दिसेल। त्यानंतर आपण इथे ब्लू कलरचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे व एरियावरती क्लिक करायचं आहे। आता आपण मेजरिंग बाय वॉकिंग किंवा मेजरिंग बाय मॅन्युअल या दोन्ही पद्धतीने करू शकतो। म्हणजे मेजरिंग बाय वॉकिंग म्हणजे आपण चालत जाऊन आपण एरिया मोजू शकतो किंवा मेजरिंग बाय मॅन्युअल म्हणजे आपण बोट ठेवून एरिया मोजू शकतो। आता मी मेजरिंग बाय मॅन्युअलवरती क्लिक करत आहे। त्यानंतर आता आपण आपल्या जमिनीचा जो स्टार्ट पॉइंट आहे तिथं क्लिक करायचा आहे व त्यानंतर आपण एका लाईनीमध्ये दुसऱ्या पॉइंटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तसंच आपण तिसऱ्या पॉइंटवरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर आपला जो चौथा पॉइंट आहे त्या पॉइंटवरती क्लिक करायचा आहे। आपल्या समोर आपला एरिया दिसेल। त्यानंतर एरियावरती क्लिक करून आपण यामध्ये एकर किंवा गुंठ्यामध्ये आपण आपली जमीन मोजू शकतो। मी आता गुंठ्यामध्ये क्लिक करायचं आहे। आता माझ्यासमोर 192.35 गुंठा एवढी जमीन मोजून झालेली आहे। त्यानंतर आपण सेव्हवरती क्लिक केली, आपण सेव्हही करू शकतो।